नमस्कार, सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण हिरव्या मूग डाळीपासून पचायला हलका फुलका मजेदार नाश्ता कसा बनवायचा ते पाहणार आहोत। तर इथे बघा, माझ्याकडे मूग होते, हिरवे मूग, ते मी असे वरुट्याने रगडून घेतले आणि त्याची डाळ बनवून घेतलेली आहे। ही सालीवाली डाळ आहे, अर्धा कप घेतलेली आहे। आता ही डाळ आपल्याला 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घ्यायची आहे। तर बघा, भरपूर सारं पाणी घालून एकदम चोळून अशी ही धुवायची आहे, म्हणजे यावरची काही धूळ असेल, घाण असेल ती सगळी निघून जाईल। आता ही स्वच्छ आपण 2 ते 3 पाण्याने धुवून घेऊ। तर डाळ बघा स्वच्छ धुवून घेतलेली आहे। आता इथे काय करायचं, एक गाळणी घ्यायची आणि त्यामध्ये आपल्याला ही डाळ टाकून घ्यायची आहे आणि सगळं पाणी आपल्याला यातलं निथळून घ्यायचं आहे। बघा, अशा पद्धतीने आपल्याला ही डाळ निथळून घ्यायची आहे, सगळं पाणी काढून टाकायचं आहे। आता तुम्ही इथे बघू शकता, डाळीतलं सगळं पाणी निथळलेलं आहे, आपण काढून टाकलेलं आहे। आता मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि त्यामध्ये ही डाळ आपल्याला सगळी घालून घ्यायची आहे आणि आपल्याला पाणी न घालता रवाळ अशी ही वाटून घ्यायची आहे। तर बघा, एकदम रवाळ अशी आपण ही डाळ वाटून घेतलेली आहे। आता इथे भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला ही सगळी डाळ घालून घ्यायची आहे। बघा, अशा पद्धतीने ही डाळ यामध्ये घातलेली आहे आणि त्यानंतर यामध्ये घालायचं आहे आपल्याला गरम पाणी। अर्धा कप आपण डाळ घेतलेली, त्यासाठी 1 कप आपल्याला गरम पाणी घालायचं आहे आणि ही सगळी आपल्याला मिक्स करून घ्यायची आणि आपल्याला 10 ते 15 मिनिटांसाठी भिजत ठेवायची आहे। आता आपली डाळ भिजते तोपर्यंत आपल्याला छोटंसं सुकं वाटण करायचं आहे। तर बघा, इथे मी अर्धा चमचा जिरं घेतलेले, 7 ते 8 लसूण पाकळ्या, 2 हिरवी मिरची, थोडंसं आलं, अर्धा चमचा बडीशोप आणि 1 चमचा धणे घेतलेले आहे। ते आता आपल्याला एकदम जाडसर असं हे पाणी न घालता वाटून घ्यायचं आहे। असं केल्याने काय होतं, आपला नाश्ता अतिशय सुंदर चवदार होतो। अगदी मुलांना काय सगळ्यांनाच आवडेल असा हा नाश्ता तयार होतो, कारण मुले आजकालची मुगाची डाळ खात नाही, मुगाचे पदार्थ खात नाही। तर असा जर नाश्ता जर त्यांना बनवला तर वडापाव समोसासुद्धा विसरून जातील, एवढा हा टेस्टी होतो। तर आता आपण हे जाडसर वाटून घेऊ। तर 15 मिनिटानंतर तुम्ही इथे बघू शकता, आपली जी डाळ आहे ती छान अशी फुललेली आहे, तुम्ही इथे बघू शकता। आता इथे मी मोठं भांडं घेतलेलं आहे आणि त्या भांड्यामध्ये आपल्याला ही सगळी डाळ ओतून घ्यायची आहे। आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला, इथे जे आपण वाटण तयार केलेलं ते वाटण यामध्ये आपल्याला घालायचं आहे। बघा, अशा पद्धतीने जाडसर वाटायचं आहे। त्यानंतर इथे मी मीडियम साईजचा 1 कांदा एकदम पातळ उभा कट केलेला तो यामध्ये घालायचा आहे। त्यानंतर घालायचे आहे आपल्याला कोथिंबीर। इथे मी अर्धा कप पोहे मिक्सरला बारीक पावडर करून घेतलेली आहे, त्यामुळे छान असा आपला नाश्ता कुरकुरीत तयार होतो। त्यानंतर इथे अर्धा कप डाळीचं पीठ घेतलेलं आहे आणि इथे बघा, एक मीडियम साईजचा बटाटा एकदम साल काढून बारीक किसून घेतलेला आणि 2 ते 3 वेळा धुवून घट्ट असा पिळून घेतलेला आहे, यामध्ये घालायचं आहे। आता त्यानंतर आपल्याला कोरडे मसाले घालायचे आहे। इथे बघा, 2 चमचे पांढरे तीळ घेतलेले, छोटा अर्धा चमचा तिखट, अर्धा चमचा हळद, चवीपुरतं मीठ, अर्धा चमचा काश्मीरी तिखट आणि इथे अर्धा चमचा आमचूर पावडर घेतलेली आहे। हे सगळे यामध्ये आपल्याला घालायचं आहे आणि सगळं आपल्याला हाताने मिक्स करायचं आहे, एकजीव करून घ्यायचं आहे। यामध्ये आपल्याला पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही, कारण या ओलेपणातच हे मिश्रण छान असे हे भिजलं जातं आणि ओलं होतं। आता हे आपण मिक्स करून घेऊ। तर बघा, अशा पद्धतीने आपण हे मिश्रण सगळं तयार करून घेतलेलं आहे। यामध्ये आपण कांदा, बटाटा आणि त्यानंतर डाळ भिजवलेली ती सगळं ओले आहे, त्यामुळे आपल्याला पाणी घालायची गरज पडलेली नाही। आता यामध्ये आपल्याला लिंबाच्या आकारा एवढा छोटा छोटा गोळा घ्यायचा आहे।
बघा अशा पद्धतीने हातावरती गोल करायचा आणि त्यानंतर आपल्याला जागेवरच प्रेस करायचं आहे. बघा अशा पद्धतीने. आता अशा पद्धतीने आपण सगळी टिक्की म्हणा, तुम्ही वडा म्हणू शकता, आपण सगळं तयार करून घेऊ. तर बघा अशा पद्धतीने आपण हे सगळे वडे बनवून घेतलेले आहे. आता आपण तळून घेऊ. तर बघा तेल गरम झालेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला वडे सोडून घ्यायचे आहे. आता जेवढे बसतील तेवढे आपल्याला कढईमध्ये सोडायचे आहे. इथे मी 3च वडे सोडणार आहे आणि आपल्याला उलटपलट करून सोनेरी रंगावर हे तळून घ्यायचे आहे. गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे. तर तुम्ही इथे बघू शकता उलटपलट करून आपण सोनेरी रंगावर तळून घेतलेलं आहे. तर तुम्ही कलर बघू शकता. मीडियम गॅसवर तळल्यामुळे काय होतं, आतपर्यंत छान असा वडा तळला जातो, शिजला जातो. आता हे आपण काढून घेऊ आणि बाकीचे राहिलेले अशा पद्धतीने तळून घेऊ. तर इथे बघू शकता आपला पचायला हलका फुलका मूग डाळीचा नाश्ता बनवून तयार झालेला आहे. अतिशय खमंग कुरकुरीत असा तयार झालेला आहे. हा नाश्ता तुम्ही असाही खाऊ शकता, चहा पिता पिता सुद्धा खाऊ शकता किंवा कोणी पाहुणे मंडळी आली त्यांच्यासाठी सुद्धा नाश्त्याला हा बनवू शकता, कारण खूप पौष्टिक आहे आणि अगदी हाताखालच्या साहित्यामध्ये हा तयार होतो. तर अतिशय पौष्टिक हा नाश्ता तुम्ही एकदा नक्की बनवून बघा आणि तुमचा अभिप्राय मला कमेंटद्वारे नक्की कळवा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन बटन प्रेस करा. धन्यवाद.